नमस्कार. कधी विचार केलाय का की आपला भारत देश, जिथे करोडो लोक गावांमध्ये राहतात, तिथे नक्की कारभार कसा चालतो? आज आपण बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. म्हणजे बघा, देशाच्या कानाकोपऱ्यात लाखो गावं आहेत. या सगळ्यांचं व्यवस्थापन कसं होत असेल? ऐकायला तर हे खूप मोठं आणि किचकट वाटतं, नाही का? पण खरं सांगायचं तर यामागची जी रचना आहे ना, ती खूपच इंटरेस्टिंग आहे. ह्या प्रश्नाचं अगदी सरळ उत्तर आहे पंचायती राज प्रणाली. हो, ही एक अशी सिस्टीम आहे जी सत्ता थेट लोकांच्या हातात म्हणजे गाव पातळीवर आणते. लोकांना स्वतःचं सरकार चालवण्याचा हक्क देते. चला मग बघूया ही सिस्टीम नक्की काम कशी करते. आता बघा, कुठलीही मोठी इमारत घ्या, तिचा पाया मजबूत असायलाच लागतो, बरोबर? तसंच काहीसं पंचायती राज प्रणालीचं आहे. तिचा पाया आहे गाव पातळीवरचं सरकार. आणि खरं सांगायचं तर खऱ्या लोकशाहीची सुरुवात इथूनच होते, थेट आपल्या गावातून. या सिस्टमच्या मुळाशी ना दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे ग्रामसभा. म्हणजे काय? तर गावातले सगळे प्रौढ मतदार एकत्र येतात, ती सभा. आपण याला गावाचा संसदच म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत. ही ग्रामसभेने निवडून दिलेली एक परिषद असते, जी गावाचा सगळा कारभार बघते. ही प्रोसेस तशी खूप सोपी आहे. बघा, आधी गावातले सगळे मतदार मिळून ग्रामसभा बनते. आणि मग हीच ग्रामसभा आपल्यामधून काही लोकांना प्रतिनिधी म्हणून निवडते, ज्यांची ग्रामपंचायत तयार होते. म्हणजे सत्ता थेट लोकांच्या हातात. किती छान आहे ना हे? आता निवडणुका व्यवस्थित व्हाव्यात आणि प्रत्येक भागातून कोणीतरी असावा, म्हणून गावाला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलं जातं. या भागांना वॉर्ड असं म्हणतात. आणि मग प्रत्येक वॉर्डमधून एक प्रतिनिधी निवडला जातो. म्हणजे सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळतं. बरं, ही पंचायती राज व्यवस्था फक्त गावापुरती नाही ही एक मोठी 3 स्तरांची रचना आहे. चला, आता आपण हे तिन्ही स्तर कोणते आहेत आणि ते एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत ते समजून घेऊया. तर या 3 स्तरांच्या रचनेत सगळ्यात खाली म्हणजे पाया आहे ग्रामपंचायत, ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो. त्याच्या वरच्या लेवलला येते पंचायत समिती आणि सगळ्यात वरच्या स्तरावर असते जिल्हा परिषद. ग्रामपंचायतीच्या वरचा जो स्तर आहे तो म्हणजे पंचायत समिती. काही ठिकाणी याला ब्लॉक समिती असंही म्हणतात. अनेक ग्रामपंचायती मिळून एक पंचायत समिती बनते आणि या समितीचं काम तालुका लेव्हलवर चालतं. आणि आता सगळ्यात वरचा म्हणजे तिसरा स्तर, तो आहे जिल्हा परिषद. ही जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समित्यांवर लक्ष ठेवते आणि संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचे प्लॅनिंग करते. ही सर्वोच्च संस्था आहे. इथे बघा, या तक्त्यामध्ये ही पूर्ण रचना अगदी स्पष्ट दिसतीये. गाव पातळीवर ग्रामपंचायत, त्याच्यावर तालुका किंवा ब्लॉक पातळीवर पंचायत समिती आणि सगळ्यात वर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद. हे तिन्ही स्तर मिळून पंचायती राजची एक मजबूत सिस्टम तयार होते. खरं तर ही रचना म्हणजे आपल्या ग्रामीण भारताच्या प्रशासनाचा कणाच आहे. आणि हे आम्ही नाही, तर मूळ स्रोतांमध्ये सुद्धा या रचनेचं महत्त्व अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यावरूनच या प्रणालीचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, रचना तर आपल्या लक्षात आली, पण ही सिस्टीम चालवतो कोण? त्यांना अधिकार काय असतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या कामांसाठी पैसा येतो कुठून? चला, आता हे पण जाणून घेऊया. ग्रामपंचायतीचे जे प्रमुख असतात त्यांना सरपंच असं म्हणतात. ग्रामपंचायतीच्या सगळ्या सभांचं अध्यक्षपद त्यांच्याकडे असतं आणि गावाच्या विकासाची मुख्य जबाबदारी सरपंचांवर असते. ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचा जो कार्यकाळ असतो तो असतो 5 वर्षांचा. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, ज्यामुळे लोकशाही जिवंत राहते आणि लोकांना पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळते. आता एका खूप महत्त्वाच्या आणि एका प्रकारे क्रांतिकारक बदलाकडे वळूया. मूळ डॉक्युमेंट्सनुसार 2009 मध्ये पंचायती राजमध्ये महिलांसाठीचं आरक्षण 33% थेट 50% वाढवण्यात आलं. विचार करा, हा एक ऐतिहासिक निर्णय होता. 50% हा आकडा खूप मोठा आहे. यामुळे झालं काय, तर महिलांना फक्त स्थानिक राजकारणात समान संधी मिळाली असं नाही, तर गावाचा विकास कसा करायचा हे ठरवण्यामध्ये त्यांचा आवाज खूप महत्त्वाचा बनला. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक जबरदस्त पाऊल होतं. बरं, मग हे ग्रामपंचायत नक्की कामं काय करते? तर गावातली स्वच्छता बघणं, रस्त्यावरचे दिवे लावणं, पाण्याची सोय करणं, शिक्षणाला मदत करणं, अशी गावाच्या विकासाशी जोडलेली अनेक लहान मोठी कामं ग्रामपंचायत करते.
ही सगळी कामं आपल्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेली आहेत. अर्थात ही सगळी कामं करायला पैसा तर लागणारच. मग तो येतो कुठून? तर ग्रामपंचायतीला मुख्य करून 3 ठिकाणाहून निधी मिळतो. एक म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टी यांसारखे कर. दुसरं म्हणजे सरकारकडून मिळणारी मदत किंवा अनुदान. आणि तिसरं म्हणजे लोकांनी दिलेल्या देणग्या. चला, आतापर्यंत आपण ही सिस्टम कशी आहे, कशी चालते, हे सगळं पाहिलं. पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. या सगळ्याचं महत्त्व काय? म्हणजे स्थानिक पातळीवर सरकार असणं इतकं गरजेचं का आहे? पंचायती राजचा मूळ उद्देश हाच आहे की स्थानिक लोकांनी त्यांचे निर्णय स्वतः घ्यावेत आणि त्यातून आपल्या भागाचा विकास करावा. यामुळं होतं काय की विकासाची प्रक्रिया जास्त लोकशाहीवादी आणि परिणामकारक बनते. कारण सोपं आहे, ज्यांच्यावर निर्णयाचा परिणाम होणार आहे तेच लोक निर्णय घेत असतात. थोडक्यात सांगायचं तर ही पूर्ण सिस्टीम 2 मजबूत खांबांवर उभी आहे. एक म्हणजे लोकशाही निवडणूक आणि दुसरं म्हणजे उत्तरदायित्व. म्हणजेच काय, तर लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि ते प्रतिनिधी लोकांना जबाबदार राहतात. हाच तर या संपूर्ण व्यवस्थेचा आत्मा आहे. आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. जेव्हा सरकार लोकांच्या इतकं जवळ येतं, अगदी त्यांच्या दारापर्यंत पोहोचतं, तेव्हा समाजात काय काय बदल घडू शकतात यावर नक्की विचार करा. धन्यवाद.